मावशी पोळी देऊ का? पुरे वाढू का नको, पोळी? नको. पोळी वाढू का? नको नको. पोळी देऊ का? पोळी. उतरा अण्णा. अण्णा लवकर घरी परत जायचं माहिती आहे ना? नाही तुम्हाला सवलत नाही आहे मॅनेटरी ओव्हरची. मला माहित आहे सगळं, पण उभ्या उभ्या बल्लाळा भेटून येतो. थांब जरा. बल्लाळ. हा ये अण्णा ये. सुटला सिग्नाचा नोकरीच्या जंजाळातून? सुटलो. सेंड ऑफ सुद्धा झाला. अगदी दणक्या. हो हो. छान. अरे आपली पोरं सुद्धा आपल्याला घरातून काढताना असा सेंड ऑफ देतात, अगदी दणक्यात. त्याला तुझं नेहमीचं आख्यान सुरू. ये अण्णा, या तिन्ही कार्ट्यांनी बंगले बांधले, पण बापाला आडगळीच्या खोलीसवर जागा नाही. पाठवलं वृद्धाश्रमात. वर्गण्या काढतात म्हणे, वर्गण्या. उद्या अंतविधीसाठी सुद्धा वर्गण्याच काढतील ही कार्टी. किती कडवट झाली रे तुझी जीभ. ती आत्ता झाली अण्णा. अण्णा, पहिल्यांदा मी कसा विनोदी आनंदी असा होतो हे ठाऊक आहे. हो हो. पण या कार्ट्यांनी कडवट झालोय. जाऊ दे. चल ये. असतच. नालायक साहेब. हळू हळू. ही मिठाई आणली तुझ्यासाठी. हे कशाला आणली नाही नाही, अण्णा? माझ्यासमोर खा. आणि हा तुझा आवडता माणिकचंद जर्दा. अण्णा, तूच माझा खरा जीवा भावाचा दोस्त उरलायस. अरे तू येतोस भेटतोस तेवढाच पिरंगुळा या मार्तंडाला. अरे बैस ना, बैस. नाही नाही, आता बसत नाही. का? घरी लवकर या असं पोरांनी बजावलंय. पोरानी? हा. अण्णा, तू आता रिटायर झालायस तेव्हा आपल्या पोरांपासून सावध राहा. अरे म्हातारपणात आपलीच पोरं आपली वैरी असतात, हे मला उशिरा कळलं आणि पस्तावलं. तू मात्र सावध राहा रे बाबा. नाही रे, माझी पोरं तशी नाही. अरे मलाही तसंच वाटत होतं, पण तुला सावध करणं माझं कर्तव्य आहे. लक्षात ठेव. बरं, चलतो. ये. हा, दर्जाची आठवण राहिली याला. खरंच माझा मित्र किती काळजी घेतो माझी. हे आले उसने पेपर आणतात मी वाचतात रस्त्यातच. म्हणजे अण्णा उतरा. सावकाश. सावकाश. मी सामान घेऊन येतो, तुम्ही जा. ठीक आहे. हा, जा. आजोबा आले, आजोबा आले. घ्या, घ्या. दे. अण्णा आम्ही जरा जाऊन येतो. हा? हो. अण्णा, आमच्या लेकीनं तुमच्यासाठी खास वांग्याची भाजी केली. अरे बाप. ही घ्या. वांग्याची भाजी? हम्म. वा वा वा. पाणी सुटलं तोंडाला. केव्हा जेवायची तयारी आहे आपली. आधी ओवाळणी होऊ द्या. सुनबाई केव्हाची खोळंबून बसले. वळणी कशाबद्दल? रिटायर झालं म्हणून की काय? कमाल करता अण्णा, तुमचा 60वा वाढदिवस नाही का? अहो, पोरं केव्हाची वाट पाहतायत तुमची. तुम्ही बसला असाल बल्लाळ भाऊजीच्याकडे नेहमीप्रमाणे गप्पा मारत. हो. माझ्याशिवाय दुसरं कोण आहे त्याला? खरं ग बाई. अहो, 3 मुलगी आणि 1 मुलगी असून उपयोग काय? कर्ज काढून शिकवलं पोरांना, थाटात लग्न करून दिली, सगळा फंड घालवला कर्ज फेडण्यात. पण पोरं ही अशी. पोरं कसली ग, वैरीस ती. काहीच कसं वाटत नाही बाई या मुलांना असं वागायला. कमाल आहे बाई. हो ना, म्हणूनच आपल्या कपिलचं मला नेहमी कौतुक वाटतं की बापाच्या माघारी त्याच्या म्हाताऱ्या घोड्याची अगदी बापासारखी काळजी घेतो बिचारा. अशीच मुलं पाहिजेत बरं. हो, पण मामी नेहमी तरुणच चुकतात असं नाही की. अहो, काही म्हातारे सुद्धा चमत्कारिक असतात अगदी. अहो, धाकट्यानं तुमच्यासाठी काय आणलंय पाहिलं का? हो, अण्णा तुम्ही आता इथं बसायचं नाही. उठा 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 उठा. राजेशनं मला जाताना बजावून सांगितलं काय? होतं, अण्णांना इथं ताबडतोब घेऊन यायचं आणि या आराम खुर्चीत बसवायचं. बसा वा, बसा. वा, वा, वा. छानच आहे आराम खुर्ची. वा वा. तू म्हणत होता तुम्ही रिटायर झालात ना, यापुढे आरामच करायचा. आता आरामच करायचा. हो, पण राजेश कसा आला नाही अजून? भावजींच्या येण्याचा कसला आलाय भरोसा. ओव्हर टाइम वगैरे करतो का काय? होय अण्णा, हा सुद्धा एक प्रकारचा ओव्हरटाईमच म्हणायचा. असली ओव्हरटाईम हल्लीचे तरुण वारंवार करत असतात. हा, त्यांना एखादा बॉस घरी आणून दिला तर त्यांचे ते ओव्हरटाईम कायमचे बंद होता. म्हणजे अहो अण्णा, त्याचे 2चे 4 हात आता करू टाका. हो बाई, आता मुलगी बघायला लागलं पाहिजे. हो काळजी करायची नाही. राजेशनं हा त्रास तुमचा वाचवून ठेवलाय. म्हणजे म्हणजे अहो, तुमच्या लक्षात आलं नाही अण्णा. हा, बरोबर. अरे कोण आहे आमची धाकटी सून? आला छळायला आता.
वेळेत बसेल आता. या झाली का नेट प्रॅक्टिस? कशी होणार नीट? का तू आलास ना तेवढ्यात. हो, ही नेट प्रॅक्टिस बंद करा आणि आता टेस्ट मध्ये उतरा. हा. घरच्या सिलेक्शन कमिटीनं सगळे हक्क तुम्हाला दिलेत. असं काय? हा व्हाईस कॅप्टन घरी नेऊन दाखवा. हा. हं? हा. आणि 2ची 4 हात करा. हा. काय कसा काय टाकला स्विंग? सॉलिड. त्या कपिल नंतर कोणा प्रश्न तुम्हीच सोडवला. सोडवला की नाही? बॉलिंगच तशी. चला आता इतर गाण्याचं बंपर सांभाळा. अरे हो, हा. तुम्ही पण गुगली टाकता कधी कधी? टाकतो ना, करा चालू. बसलात की नाही? हा, हा. बसलो. चला झाली बॉस स्टार्ट. मला भाऊजी तुमचा डबा. द्या. अरे अरे, अण्णांची खुर्ची मोडायची वाटतं. खेळू दे ग. माझं काय आणि तुमचं काय आहे ते सगळं माझ्या मुलांचंच आहे. आजोबांनी अगदी लाडोबा करून ठेवलाय. तर मी काय म्हणत होतो रत्नाकर आणि राजेश, बरं का, फंड ग्रॅच्युटी मिळून 80,000 होतात. 10,000चं कर्ज आहे तरी 70,000 उरतील. ताबडतोब फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवून टाका अण्णा. संध्याकाळी मी येताना फॉर्म्स घेऊन येतो. एवढ्यातच पैसे गुंतवायची घाई कशाला अण्णा? म्हणजे नाही म्हणजे राजेशचं अजून लग्न व्हायचंय ना. हो ना. आणि बरं का रे राजेश, आमच्या सुनबाईला एकदा घरी घेऊन ये ना. लग्नाआधी ओळख झालेली बरी. हो ना, म्हणजे मग जवळचाच मुहूर्त धरू आणि देऊ बार उडून. काय म्हणते, काकू आणायची ना तुला? दगड नको. आई घंटा वाजली का? काय झालं? काय झालं? इंडोर क्रिकेटचा हा त्रास भारी बुवा. हळू टाक 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 टाक. आई गेला. ओ थँक्यू थँक्यू. कशाला कशाला? अच्छा अरे, हे काय चाललंय? ते इंडोर क्रिकेटची प्रॅक्टिस करतोय. असं? हा. मग आता का थांबला? ते तुला बघितल्यावर कॉन्सन्ट्रेशन गेलं. पण काय रे, तू रिक्षेवाला होण्यापेक्षा क्रिकेटरच का नाही झालास? झालं असतं ग, पण काय करणार? राजकारण. हा? तुला हरियाणाचा कपिल माहितीये? नाही, तुला हरियाणाच माहित नसेल. तर तो कपिल आणि मी एकाच वयाचे. असं? सध्या तो टेस्ट क्रिकेट खेळतोय आणि मी सध्या रिक्षा चालवतोय. तुला क्रिकेट खेळता तर येतं का? खेळता येतं? एक कप बघ. हे कप? हे नाही, ते कपाटात ठेवले. धूळ लागते ना म्हणून. आय एम व्हेरी पर्टिक्युलर. ही बॅट बघ ना. हे बघ. काय झालं? हे बघ, हे बघ. तुला वाटेल आम्ही विकत आणली. चंदू बोर्डेंच्या हस्ते मला मिळाली. त्याचं काय झालं, आमची टीम फायनलला पहिली आली म्हणजे जिंकली ना, म्हणून प्रत्येक प्लेअरला एक बॅट दिली. मी पहिला खेळाडू होतो राखीव मध्ये. अय्या, बरं झालं, याला क्रिकेट मधलं काही कळत काय बोलतोस तू? नाही. काही नाही, ते क्रिकेटचं पाठांतर करतोय. पण काय रे, काय? कॉलेजच्या टीम मधून का नाही खेळला? सोपं आहे, मी कॉलेजमध्ये गेलोच नाही. राजकारण. तिथं सुद्धा? हो, SSC ला मला 3दा नापास केलं. 4थ्या वेळी बसलोच नाही. चांगली जिरवली त्यांची. बरं झालं. तुझं नाव कपिल कोणी ठेवलं रे? तिथेही राजकारण नाही, तिथं विनाकारण. कुणी म्हणजे काय, माझ्या जन्मदात्यानी कपिल हे गणपतीचं नाव. कपिल नावाचा एक फार मोठा मुनी होऊन गेला. तुला सांगून काय उपयोग, त्यातलं तुला डोंबल कळणार आहे. राजेशचं ठरलं म्हटलं. मग काय तुझं ठरायला हवं होतं? हवं होतं, अजून ठरायचं आहे. रजनी, आला शांता रंगास्वामीचा कॉल आला. बडबड करू नकोस. चल, मामीनी बोलावलंय तुला. काय? मामीनी मला बोलवलंय? हो. कशाला? वाटाघाटी करायला? आणखी काही नाही का दुसरं? मुंबई दूरदर्शन तर्फे आम्ही आपलं स्वागत करीत आहोत. आज हवा काय सुंदर सुटली आहे. मनोवैज्ञानिक दबाव नाही, माशांचा त्रास आहे. वातावरण कसं उत्साहवर्धक आहे. आपण बार पतीचा चेंडू न टाकता तुझ्या मामीला गुगली टाकू काय? मेडन ओव्हर टाकून टाकून कंटाळा आलाय मला. विकेट पडेन अशी झाली. माझा बहुतेक बापून अडकरणी होणार. टुंग. पुरे पुरे. चल अगोदर. काय ग, घरात कोणीच दिसत नाही? अहो, राजेश भाऊजी सगळ्यांना घेऊन सर्कसला गेलेत आज. मग तू नाही गेलीस? मुद्दामच नाही गेले, निवांतपणे तुमच्याशी बोलता यावं म्हणून. तर आजच नेमका तुम्हाला यायला उशीर झाला. काय झालं, आमच्या बँकेतले ते वर्तक आहेत ना, त्यांच्या हाऊस वॉर्मिंग पार्टीला गेलो होतो, त्यामुळे थोडासा उशीर झाला. तुम्ही दुसऱ्यांच्याच हाऊस वॉर्मिंग पार्टीला जात जा. म्हणजे अहो, आपला विचार कधी करणार आहात का?
आता भाऊजींची बायको घरात येणार, म्हणजे ती दोघं, आपण तिघं, शिवाय माई आणि अण्णा. संसार वाढणार. या 2 खोल्यात कसं काय जमणार आहे गणित? ए मला तर भीती वाटते हं. ए कसली ग? अरे अगं माझ्या घरची माणसं काय वाकसिव आहे? हं? खाणार आहे तुला? तुला थट्टा कसली सुचते? इथे माझा जीव चाललाय. ए तो कसा जाय? तो तर माझ्याकडे सुरक्षित आहे. तू जरा माझं सिरियसली ऐकणार आहेस का? बर हे बघ, हं. तू इतका शिकलेला, आत्ताची नोकरी सोडून मोठ्या पगाराची नोकरी करणार, बर आणि मी अशी पोरकी बरं. मामा मामींकडे कसे बसे दिवस ढकलते. शिक्षणही बेताचं. अरे नोकरीची तर अजिबात शाश्वती नाही. कसं होणार आपलं? ए हे सगळं तोंडपाठ झालंय आमच्या घरच्यांच्या. मी कधीच सांगितलंय त्यांना, चला आता नको त्या काळज्या करतायत. मी तुला म्हटलं नव्हतं आमचे अण्णा किती विनोदी आहेत म्हणून. अरे हे काय अण्णा, ही विदूषकाची टोपी तुम्ही कशाला घातली? अरे तूच माझी ओळख करून दिलीस ना, मी विनोदी आहे म्हणून विदूषक ही टोपी घातली. नाही अण्णा, तुम्ही विदूषक नाही, तुम्ही या घरच्या सर्कसचे रिंग मास्टर. नाही रे बाबा, आता या घराचे रिंग मास्टर तुझी बायको आणि तुझी वय. नाही अण्णा, तुम्हीच या घरच्या सर्कसचे रिंग मास्टर. येऊ मी? अगं तशीच कशी जाते? थांब हो. काय आवडलं का आमचं चाळीतलं घर? हो. नवीन साडी वाटतं, भावजींनी घेतली. हो. यांचं म्हणजे सगळं सागर संगीत होणार. साडी वाटत. नमस्कार करते हा. आयुष्यमान बाबा. अरे नको नको. मला कशाला? जन्म सावित्री हो. त्या मामीनं कर. काय मामी, राजेशची निवड आवडली की नाही तुम्हाला? आवडल्या. येते हा मी. हो. अरे